एवढ्या दुपारी काऊ कुठं चालली आहे असं तुम्हाला वाटत असेल ना, तर काऊ एकटीच नाही चालली आहे, तर तिच्यासोबत मिठू आणि मी पण चालली आहे. तर दुपारचे 2 वाजलेले होते आणि हा जो व्हिडिओ येते तुम्हाला हा धोंड्याच्या महिन्यातला येतो आहे. तर आम्ही निघालो होतो नाशिकला तर गंगा स्नान करण्यासाठी. तर मी फर्स्ट टाईम चालले होते खरं तर गंगा स्नान करण्यासाठी धोंड्याच्या महिन्यात. याआधी मी कधीही गेलेले नाही आहे. तर म्हटलं चला आहे आपण आता इथं नाशिकला तर जाऊया. त्यामुळं आम्ही तिघीजणी आता निघालो होतो. तर यंदा काय आहे, नाशिकला महाकुंभ मेळा आहे, त्यामुळे नाशिकला भरपूर अशी कामं चालू आहे आणि 4 ते 5 दिवसापूर्वीच तिथं मस्तपैकी रोड तयार झालेला आहे. ते एकदम क्लिअर रोड दिसतोय आता. तर आता आम्ही इथं स्टॉपवर येऊन थांबलेलो आहे. तर 5 मिनटं थांबल्यानंतरच लगेच तिथं बस आली, कारण बस जी आहे ती एकदम टायमावर निघत असते. तर गिरणारे गावातून 2 वाजेला निघते आणि इथं स्टॉपवर यायला 5 मिनटं लागतात तिला. त्यानंतर मी दोघींचं तिकीट काढलं तर दोघींचे झाले. तर आरकेचं तिकीट काढलेलं होतं मी, कारण रामकुंडावर जायला तिथून आम्ही पायी जाणार होतो. तर हा जो आहे हा गंगापूर डॅम आहे. तर गंगापूर डॅमचे दरवाजे आहेत ते, आणि दुपार असल्यामुळे एकही सीट बसमध्ये नव्हतं, कारण कडक असं ऊन होतं त्यामुळे आणि खूप अशा उन्हाच्या झळाया पण लागत होत्या. तर काऊ समोर बसलेली होती तिच्याजवळ, तर तिला पाठीमागं बसायचं होतं माझ्याजवळ. तर ती माझ्याजवळ आली होती बसण्यासाठी, पण परत ती म्हणाली की मी पाठीमागं बसते आणि ती परत समोर आली बसायला. थोड्या वेळानंतर 5 ते 10 मिनटानंतर आहे ना, तर बस फुल भरलेली होती. त्यानंतर सीटं मिळाली आणि त्यानंतर आता आम्ही नाशिकला पोहोचलो इथं. आमच्या स्टॉपपासून ते आरकेपर्यंत जाण्यासाठी आम्हाला 1 घंटा लागतो. तर साधारण 2 वाजेला निघालो होतो, तर 3 वाजले आम्हाला पोहोचायला. आणि त्यानंतर स्वामी समर्थ पायनॅपल ज्यूस सेंटर आहे, तर इथं नेहमी खूप गर्दी असते. तर केव्हा आणि जास्तीत जास्त उन्हाळ्यामध्ये तर अजूनच जास्त होती. तर इथं दोघींसाठी ज्यूस घेतला तर 50 रुपयाला ग्लास असतो आणि त्यानंतर तिथं पायनॅपलचं आईस्क्रीम पण असतं आणि ज्यूस पण असतो. त्या दोन्ही मिळून 50 रुपयाला ग्लास असतो. त्यानंतर दोघींसाठी ज्यूस घेतला. ज्यूस घेतल्यानंतर आता आम्ही रामकुंडावर निघालो होतो, कारण आमच्यासोबत ज्या मॅम राहतात ना, तर त्या समोर आलेल्या होत्या आधी. तर त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार होतो. तर इथंच चांदीचा गणपती आहे जवळच, तर आम्ही चांदीच्या गणपतीचं दर्शन घेतलं. तर साधारण आम्हाला एक 10 मिनटं लागतात रामकुंडावर जायला. तर आम्ही आता पायी निघालो. चल बाळ बाळ चल. काऊ काऊ काय झालं? कुंभमेळा असल्यामुळे नाशिकला सगळीकडेच काम चालू आहे, तसंच रामकुंडावर सुद्धा चालू होतं. तर इथं यायला आम्हाला 4 वाजले होते साधारण, तरीसुद्धा ऊन लागत होतं. त्याच्यामुळे इकडं थोडंसं आम्ही सावलीला येऊन बसलो 5-10 मिनटं, कारण मुली जरा थोड्याशा थकलेल्याच होत्या, कारण ऊनच थोडं जास्त आहे. त्यानंतर इथं गंगा स्नानासाठी पण साईडला सोय पण केलेली होती. तर इकडं म्हटलं एकदा मुलींना आंघोळ घालून घेऊ, त्याच्यानंतर आम्ही करणार होतो. तर इकडं काऊला, राऊला, त्याच्यानंतर मिठूला मॅमनी डोक्यावरून पाणी घातलं. तर इकडं मॅमनी डोक्यावरून पाणी घातल्यानंतर इकडं मग काऊचे पण सुरू झालं राऊला आंघोळ घालायचं काम. तिथं खोलायच्या तर इकडं सगळ्यांच्या आंघोळी झाल्यानंतर कपडे चेंज करून घेतले. तर इथं कपडे चेंज करण्यासाठी सुविधा होती. त्याच्यानंतर इथं पूजा करून घेतली गोदावरीची. आणि त्यानंतर आता इथं आम्हाला गोदा आरतीला थांबायचं होतं, कारण गोदा आरती असते 6 वाजेला. धर. यस.
आरतीला तसा बराच वेळ होता आणि मुलींना भुका पण लागलेल्या होत्या, त्याच्यामुळं तिकडं साईडला जाऊन त्यांच्यासाठी केळं आणले मी. आणि त्यानंतर 6 वाजत आलेले होते आणि इकडं आरतीची तयारी सुरू होती. तर म्हटलं चला तिकडं बसण्यापेक्षा आपण इकडं बसूया. तर खरं तर 6 वाजेलाच इथं आरती सुरू झालेली होती, म्हणजे 6 वाजेला आरतीची तयारी सुरू होत असते. तर साधारण 7:30पर्यंत चालली. तर आम्ही बराच वेळ इथं बसलेलो होतो. तर 6 वाजेपासून आरतीची तयारी सुरू झाली. तर याआधी मी मागच्या वर्षी आले होते गोदा आरतीला, तर उन्हाळ्यामध्येच आलेली होती. तर म्हणजे इथं आल्यानंतर जेव्हा ती आरती सुरू होते ना, त्याच्यानंतर झाल्यानंतर मन खरंच असं एवढं प्रसन्न होऊन जातं ना, तर नेहमी असं वाटतं की नेहमी इथं आरतीसाठी यावं. त्याच्यामुळे म्हटलं आता ह्यावेळेस आलो आहे तर आपण गोदा आरती करूनच जाऊ. तसं 7:30ला जेव्हा आरती सुटणार होती त्याच्यानंतर आम्हाला खरं तर बस नसते तिकडे जायला, कारण शेवटची बस ही जी आहे ना तर 6:20ला असते आणि 7:30ला तर आरती संपणार होती. म्हटलं बघू काहीतरी मॅनेज करूया. त्याच्यानंतर इकडं आता आरती सुरू झालेली आहे, तर बराच वेळ चालली त्यांची तयारी. तर जेव्हा आम्ही आलो होतो 6 वाजेला तेव्हा पब्लिक काही नव्हती, पण त्याच्यानंतर हळूहळू पब्लिक जी आहे ना तर ती खूप वाढलेली होती. तर हे सगळं जे राऊंड आहे ना तर हा सगळा भरलेला होता आणि इकडं आरती सुरू झालेली आहे आता. तर खरं तर कॉपीराईट येईल म्हणून मी मेन जी आरती आहे ना ती दाखवत नाही आहे. तर इथं आवाज मी म्यूट केलेला आहे. उन्हाळा असल्यामुळे ना तर 7:30 जरी वाजलेले होते तरी काही लक्षात नाही आलं, कारण उजेड भरपूर होता. तर 7:30पर्यंत आरती झाल्यानंतर संपल्यानंतर आम्ही लगेच तिथून निघालो, कारण आम्हाला परत 10 ते 15 मिनटं पायी चालून स्टॉपवर जाऊन आम्हाला परत तिथून ऑटो पकडायचा होता, कारण बस तर आता काही मिळणार नव्हती आम्हाला. तर आम्हाला बारदाना फाट्यापर्यंत ऑटो पकडायचा होता, त्याच्यानंतर तिथून घ्यायला येणार होते. तर आम्ही आता बारदाना फाट्यापर्यंत ऑटो मिळाला आम्हाला आणि आम्ही बारदाना फाट्यापर्यंत गेलो आणि तिथून पुढं आम्हाला आता घ्यायला आलेले होते. तेव्हा काही तिथं घुंगरं असतं नाडा घरामध्ये. चिल्लरच बाकी आहे. चिल्लर असं Anyway.